आजचा विषय फारच महत्त्वाचा आणि पॉझिटिव्ह आहे, कारण आपल्याजवळ एक संजीवनी आली आहे. होमिओपॅथीची एक गोळी आहे जी घेतल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि त्याच्यावरती नक्कीच कोरोनावरती मात होऊ शकतं. यापूर्वी मी असं म्हणतो फेअर अँड लवली लावली माणूस गोरा होतो, पण ते खरंच होतं का? चॅलेंज होतं. पण ही गोळी खरंच प्रूव्हन आहे, टेस्टेड आहे. कारण की काही असे इन्सिडंट्स घडले आहेत जे तुम्ही पाहू शकता माझ्या व्हिडिओमध्ये, की 6,000 लोक क्वारंटाईन केलेले पूर्णपणे बरे होऊन गेले, कारण की त्या लोकांनी ह्या गोळ्यांचा वापर केला आहे. आणि मला असं वाटतं की वॅक्सिन येईपर्यंत आपण ह्या गोळ्यांचा वापर करून आपला रोगप्रतिकारशक्ती वाढवून आपण नक्कीच कोरोनाविरुद्ध लढा देऊ शकतो. नमस्कार. भारत सरकार के आयुष मंत्रालय के सचिव हमारे डॉक्टर राजेश कोटेचा जी के साथ, वैद्य राजेश कोटेचा साहब के साथ आज वीडियो कॉन्फ्रेंस हुई है और उसमें भी एक ख़ास एक चीज़ की नोंद उन्होंने भी ली है जो पूरे इंडिया भर के लोगों के साथ शेयर किया गया है कि हमारे यहाँ जो क्वारंटीन सेंटर्स थे उसमें हमने खास एक प्रयोग किया था कि उसमें से 6,000 स्लाइड अपने लाइए पेलो स्लाइड इंडियन, उसमें 6,000 ऐसे लोग थे जो आयुष की उनको एक उपचार की विकल्प दी गई थी और उसमें से पाया गया कि लगभग सभी लोग 6,000 उपरांत लोग जिन्होंने इस ऑप्शन को चुना था उनको क्वारंटीन में रह के ये लेने के बाद उनकी टेस्ट पॉजिटिव नहीं हुई. 11 ऐसे लोग हुए कि जिनकी टेस्ट पॉजिटिव हुई थी, परंतु ये भी इस संशोधन या इस छोटे से एक्शन रिसर्च के दरमियान हमने नोट की है कि 11 लोगों को सिर्फ 3 दिन, वैसे 7 दिन तक ये लेना होता है, पर 3 दिन तक ही उन्होंने ली थी, फिर ये नेगेटिव आया था, पॉजिटिव आया था उनका. लेकिन बाकी सब 6,210 जितने लोगों में ये एक हमने एक इनिशिएटिव पहल शुरू की थी, इनमें से 11 लोगों को छोड़कर बाकी सब के टेस्ट नेगेटिव आए थे. तो इस चीज़ की भी नोंद राष्ट्रीय स्तर पर ली. नमस्कार, मी संतोष नाईक. मी जितेंद्र वैती. नमस्कार मित्रांनो, मी संतोष सुर्वे. नमस्कार, मी धर्मेंद्र भोईर. आपण स्वतःची किती काळजी घेणं इम्पॉर्टंट आहे ते यासाठी बरेच आपले ज्याला आपण म्हणू शकतो आजीबाईचा बटवा किंवा आयुर्वेद या गोष्टी आज आपल्या मदतीला येणार. याच उपक्रमाचा भाग म्हणून भारत सरकारने आयुष मंत्रालयाला दिलेल्या गाईडलाईनप्रमाणे बऱ्याच युनानी, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक अशा वेगवेगळ्या जे शाखा आहेत त्यांनी आपापल्या परीने या कोरोनाच्या युद्धामध्ये भाग घेतलेला आहे. आणि यामध्ये याच होमिओपॅथिक विभागातून काही घटक किंवा काही असे जे स्वयंस्फूर्तीने पुढे आलेले डॉक्टर्स वगैरे ते लोकांपर्यंत पोचत आहेत आणि या होमिओपॅथिक औषधांचा लोकांवरती कसा परिणाम होऊ शकतो, लोकांची सगळ्यात महत्त्वाची या क्षणाला जी गोष्ट आहे ती म्हणजे प्रतिकार क्षमता. जर ही प्रतिकार क्षमता चांगली असेल तर कोरोनासारख्याच अन्य व्याधीसुद्धा आपल्यापासून दूर राहू शकतात. हा त्याच्यामागचा सगळ्यात मोठा महत्त्वाचा उद्देश आहे. आणि या होमिओपॅथिक गोळ्या ज्या आहेत या गोळ्या जशा आपण म्हणतो की साबुदाण्याच्या गोळ्या जशा असतात तशाच त्या गोळ्या असतात. जी माहिती माझ्यापर्यंत आली ती मी फक्त तुम्हाला शेअर करतो आहे. आर्सेनिक अल्बम 90 असं त्या औषधाचं नाव आहे. होमिओपॅथिक औषध आहे, त्याचे साईड इफेक्ट 0, कारण हे नॅचरल आहे. याच्यामध्ये जे कंटेंट वापरलेले आहेत हा आर्सेनिक जो प्रकार आहे हा तसा बघायला गेला तर मूलद्रव्य अतिशय विषारी आहे, परंतु या मूलद्रव्याचे जे अणू असतात त्याचे अगदी लाखाव्या भागाचा जर एखादा किंचित एक भाग जर घेतला तर त्या भागाचा वापर करून त्यापासून प्रतिजैविक किंवा त्या प्रकारचं एक प्रकारचं म्हणजे विष प्रतिबंधक असा एक उपाय शोधून काढला गेलेला आहे. साबुदाण्याच्या गोळ्यासारख्या गोळ्या असतात ज्या फक्त तुमच्या दातामध्ये किंवा जिभेखाली ठेवायच्या असतात. ह्या 4 गोळ्या तुम्हाला घ्यायच्या असतात. या 4 गोळ्यांमध्ये सुद्धा 3 दिवसांचा कोर्स असतो. सकाळी 4 गोळ्या, संध्याकाळी 4 गोळ्या, 3 दिवस कंटिन्यू घ्यायच्या असतात. दाताखाली ठेवल्यानंतर त्याचा परिणाम असा असतो की या गोळ्या दाताच्या पासून ज्या तंतू निघालेले असतात, मज्जातंतू असतात, ज्या मेंदूला आपल्याला कमांड करतात आणि मेंदू मग आपल्या वेगवेगळ्या बॉडी पार्ट्सना कमांड करतात त्या प्रकारचे अँटीबायोटिक तयार करायला, म्हणजे ज्याला प्रतिकार क्षमता आपण म्हणतो ती आपल्या शरीराची वाढवण्याचं काम मेंदू आपल्या शरीराला देत असतो. याचे साईड इफेक्ट यासाठीच दिलं कारण हे नॅचरल शरीराचा अभ्यास करून शरीरानेच शरीरासाठी तयार केलेलं एक प्रकारचं शस्त्र आहे जे आतमध्ये घुसलेल्या अतिशय विषारी अशा घटकाला नाहीसा करण्याचं काम करतं. त्याच्यानंतर
3 दिवस या गोळ्या घेतल्याच्यानंतर पूर्ण महिनाभर तुमची रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते, व्यवस्थित राहते. आणि याचा रिझल्ट जो आतापर्यंत त्यांनी स्टडी केला याच्यामध्ये 100 पैकी असं धरूया की 98% लोकांना याचा परिणाम चांगला झालेला आहे, चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट्स आलेले आहेत. असे पण याचं कारण असं आहे कारण ह्याच गोळ्यांचा एक एक्झाम्पल सांगतो. अमर शिंदे हे धारावीत राहणारे आमचे एक मित्र आहेत. त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केला होता की त्यांच्याच विभागामध्ये त्यांच्याच नात्यातल्या एकाला कोरोनाची लागण झाल्याचा संशय होता आणि त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट करण्यासाठी घेऊन चालले होते. ॲडमिट करून समजा आज सकाळी ते ॲडमिटसाठी गेले आणि ॲडमिट झाल्याच्यानंतर त्यांचं रात्री टेस्ट झालं आणि दुसऱ्या दिवशी रात्री त्यांचा रिपोर्ट येणार होता. त्यांना घेऊन जाणारे जी लोकं होते साहजिकच त्यांना क्वारंटाईन केलं. त्यांना क्वारंटाईन केल्याच्यानंतर त्यांचीसुद्धा टेस्ट होणार होती. त्यांची टेस्ट करायला जेव्हा डॉक्टर्स आले तेव्हा अमर यांनी काही क्षणाचा फायदा घेत त्यांच्यापर्यंत या गोळ्या पोचवल्या आणि एक चान्स म्हणून त्यांनी सांगितलं की या गोळ्या तुम्ही घ्या, जो काही रिझल्ट येईल तो पाहू आपण, पण एक सेफ्टी म्हणून तुम्ही घेऊन ठेवा आणि मग तुमची टेस्ट होऊ दे. सरप्रायझिंगली रिझल्ट असा होता की जेव्हा त्यांनी त्या गोळ्या घेतल्या आणि गोळ्या घेतल्याच्यानंतर त्यांची टेस्ट झाली होती, तोपर्यंत टेस्ट केल्याच्यानंतर जेव्हा रिपोर्ट आला तेव्हा तो निगेटिव्ह होता. म्हणजे ह्याच्या बऱ्याच गोष्टी प्रात्यक्षिक करून झालेल्या आहेत आणि त्यामुळे जो काही आतापर्यंत रिझल्ट आहे आणि म्हणून हे बऱ्याच वेळेला रेकमेंड केलं जातं आहे, लोकांपर्यंत पोचवलं जातं आहे माउथ पब्लिसिटीने. कारण हे आयुष मंत्रालय आहे, होमिओपॅथिक आहे, हे मोठमोठ्या औषध कंपन्यांसारखे प्रॉफिट मेकिंग कंपन्या नाही आहेत. त्यामुळे त्या टी व्हीवरती जाऊन ॲड होत नाही आहेत. परंतु लोकांना जी गरज आहे त्या गरजेकरता हे लोकांपर्यंत माउथ पब्लिसिटीने पोचवण्याचा अगदी प्रामाणिक आणि जीवतोड प्रयत्न आहे. कारण आजच्या क्षणाला जर काही आपल्याला या रोगापासून लांब ठेवू शकतं, वाचवू शकतं, तर ती फक्त आपल्या शरीरातली रोगप्रतिकारक क्षमताच आहे. जे अन्य पुढे काही पावसाळ्यामध्ये मलेरिया, डेंग्यू असे कोणत्याही प्रकारचे जरी रोग आले आणि जर आपण आतूनच फिट असलो तर आपल्याला घाबरायची गरज नाही आहे. कारण लॉकडाऊन हा अजून किती काळ खेचला जाईल आणि किती काळ आपण आतमध्ये बसणार आहोत हा प्रश्नचिन्ह आहे. आणि हा रोग आपल्याला यापुढेही आपल्याबरोबर असणार आहे. त्यामुळे जर याच्यापासून लांब राहायचं आहे, जसं आपण पावसाळ्यामध्ये उतरतो, पाऊस तर नेहमीच असतो आपल्याबरोबर, मग आपण त्याच्यासाठी आपण काय करतो, रेनकोट घेतो, छत्री वापरतो, आपल्याला सवय असते त्या गोष्टींची, पण निदान आपण वाचवायचा प्रयत्न करतो. तसे हे काम आपल्याबरोबर या गोळ्या करणार आहे. आणि त्याच्यानंतर मग परत जो महिनाभर कोर्स झाला, तुमची इम्युनिटी वाढली की त्याच्यानंतर पुन्हा महिन्याभरानंतर तुम्ही त्या गोळ्या घेतल्या तर त्या परत तुम्हाला महिनाभर कामाला येणार. सगळ्यात इम्पॉर्टंट, या गोळ्या भारत सरकारतर्फे आयुष मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार सगळ्यांना फ्री वाटण्याचा, जेणेकरून त्याचा गैरवापर, मिसयूज किंवा मार्केटिंग होऊ नये. कारण याचा जेन्युइन उद्देश आहे, प्रामाणिक उद्देश आहे की ह्याचं लोकांपर्यंत त्याचा खराखुरा वापर पोहोचला पाहिजे. पुन्हा सांगतो, हे मोठी मार्केटिंग व्यवस्था नाही आहे. भारत सरकारने अतिशय गरीबातल्या गरीब लोकांपर्यंत या व्यवस्था पोहोचवण्यासाठी केलेला प्रामाणिक आणि जीवतोड प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये आपली साथ फार महत्त्वाची आहे. तुम्हीही या गोष्टीचं हवं तर नेटवरती तुम्ही ते चेक करू शकता. काही अशा कॉमन साईट्स आहेत, त्या कॉमन साईटसुद्धा तुमच्यापर्यंत येतील. त्या कॉमन साईटवरून तुम्ही तुमची ऑर्डर प्लेस करू शकता. तुमची सोसायटी जर रजिस्टर्ड असेल आणि तुमच्या सोसायटीसाठी जर तुम्हाला मागवायचं असेल तर मुंबई हाऊसिंग फेडरेशनची एक सोसायटीची साईट आहे, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही त्या औषधांची मागणी तुम्ही करू शकता. आणि त्याप्रमाणे तुमचा डेटा जर अपलोड झाला तर तुम्हाला त्या गोळ्या अवेलेबल होऊ शकतात. अशा प्रकारच्या गोळ्या असतात. या गोळ्यांचं वैशिष्ट्य असं आहे की या गोळ्यासुद्धा घेताना तुम्हाला हातावर ठेवून घ्यायच्या नाही आहेत. कारण हातावर जर घेतल्या तर त्याचा इफेक्ट निघून जातो, नील होतो. त्या गोळ्यासुद्धा तुम्हाला बुचामध्ये 4 गोळ्या घ्यायच्यात आणि मग त्या तोंडाखाली ठेवायच्या, चावायच्या नाही, सगळं तरी चालेल पण त्या गिळायच्या नाही आहेत, त्या ठेवून द्यायच्या आणि मग तुम्हाला त्याचा इफेक्ट चांगला. कारण आता परत ही गोष्ट रिपीट करणं मला यासाठी आवश्यक वाटतं आहे कारण बऱ्याच गोष्टी बोलता बोलता आपण विसरून जातो. आजच्या या पुढच्या प्रसंगामध्ये सुद्धा कोरोना एक फक्त उदाहरण आहे. ह्याच्यापेक्षाही भयंकर रोग आपल्याला यापुढे किंवा आपल्या पिढीला बघावी लागणार आहे. पण या दरम्यान जर आपली भारतीय परंपरा आतापर्यंत आपण पाहिली, आयुर्वेदा पाहिला, आपल्या ज्या गोष्टी पाहिल्या, तर आपल्याकडेच बऱ्याच गोष्टींच्या उपाययोजना आहेत. परंतु आपण बाहेरच्या गोष्टींवरती एवढे आपण त्या गोष्टींमध्ये मिसळून गेलेलो की आपल्या घरात असलेल्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे आपल्याच हातामध्ये आपल्याकडे खूप चांगले उपाय आहेत. आपली रोगप्रतिकार क्षमता जर वाढते तर जगातला कोणताही रोग कधीही येऊ आपल्याला काहीही फरक पडणार नाही, किंवा जर फरक पडला तो किंचित असेल.
जर जीवितहानी होणार असेल तर त्याच्यामध्ये फक्त जर इम्युनिटी पॉवर कमी आहे, तो असाध्य रोग झालेला आहे, किंवा जर आतमधले बॉडी फंक्शन नीट होत नाही, खूप वय झालेलं आहे, खूप नाजूक अवस्था असेल तर त्यातल्या त्यात कोलॅटरल डॅमेज म्हणतो त्याप्रमाणे हे होतं. परंतु दुर्दैवी आहे, पण त्याच्यामधूनही बऱ्याच लोकांना तुम्हाला त्याचा इफेक्ट चांगला मिळतो झालेला आहे. साईड इफेक्ट कुणाला काहीच होत नाही आहे. गर्भवती महिलांपासून वयस्कर लोकांपर्यंत कुणाला कोणत्याही प्रकारचं रोग जरी असेल, असाध्य रोग जरी असेल, तरी ती लोकंसुद्धा या गोळ्या घेऊ शकतात, कारण ह्या नैसर्गिक गोळ्या आहेत. आणि याची पूर्व माहिती डॉक्टर श्रीनिवास जे आयुष मंत्रालयाशी निगडित आहेत त्यांनी दिलेलं आहे, आणि याचा प्रसार श्री विनयकुमार आव्हाते यांच्याद्वारे होतो आहे. आणि त्यांच्या साथीला ज्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतलेले आहे असे आमचे ते मनोजभाई. त्यामुळे परत एकदा विनंती आहे, लोकांना विनंती आहे, हात जोडून विनंती आहे. आतापर्यंत आपण बरेच जीव तोडून उपाय करतो आहे, सगळे उपाय आपण करून बघतो. शेवटी काय तर आपल्याला आपला जीव वाचवायचा, सगळ्यांचा जीव वाचवायचा आणि पुन्हा एकदा आपल्याला या लढाईतून बाहेर पडायचं आहे. पण एवढे सगळे प्रयत्न करूनसुद्धा जर आपल्याला नवीन काहीतरी करायचं असेल, नवीन नवीन लस शोधण्याचे सुद्धा प्रयत्न सुरूच आहेत. माणूस आहोत आपण, आपल्या हातात फक्त प्रयत्न, बाकी देवाची इच्छा किंवा रिझल्ट जो असेल तो, तर त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून करून बघायला हरकत काय. जर रिझल्ट आला तर तो चांगलाच, शेवटी वाईट काहीच होणार नाही. आपल्याला रोगाशी लढायचं आहे, रोग्याशी नाही. त्यामुळे याच गोष्टीचा आपल्याला लक्षात ठेवून यापुढेही लक्षात ठेवा, ज्याची या गोष्टीचा जेवढा तुम्हाला प्रसार करता येईल तेवढा करा. त्याच्याने तुमचं तर चांगलं होणारच आहे, पण तुम्ही आणखीन 4 लोकांचा फायदा कराल, ती 4 लोकं आणखीन इतर लोकांचा फायदा कराल. तुम्हाला जर या गोष्टींची खातरजमा करायची असेल तर तुम्ही नेटवर जाऊन त्याची खातरजमा करा, शुअर व्हा, आणि त्याच्यानंतरच या गोष्टीकडे पहा अशी मी रिक्वेस्ट करतो. आणि ह्या नैसर्गिक गोळ्या आहेत आणि याचे इफेक्ट 0 आहेत. याचे कसलेही साईड इफेक्ट नाहीत. उपाशीपोटी किंवा खाल्ल्यानंतर 1 तासाने त्या 4 गोळ्या ह्या डबीच्या बुजामध्ये घेऊन हात न लावता तोंडात टाकायचे आहे आणि 4 गोळ्या जिभेवर ठेवून ते चगळत राहायचे आहे. ते त्याचे न पिता फक्त चगळत, आणि ते लाळेमार्फत आपली जी लाळ आहे ती खूप उपयुक्त आहे ह्यासाठी. त्याच्यात मार्फत ते पूर्ण आपल्या शरीराच्या घटकात जाते. प्रकारच्या गोळ्या रामबाणाचं काम करतायत. एवढ्या छोट्या गोळ्या घ्यायच्या आहेत. लॉकडाऊन आपण घरात झाले, पण आपल्याकडे आपलं आयुर्वेद एवढं श्रेष्ठ आहे की आपण कधी उपयोगात आणणार आहे. आपण घरामध्ये लवंग असे मसालेदार पदार्थ असतात, ते पण आयुर्वेदाच्या उपचारातच आहे. आपण स्वतः गरम पाणी घेऊन त्यात मीठ टाकून आपण गुळण्या करू शकतो. रेग्युलरली गरम पाणी प्या. जेवताना हात स्वच्छ धुवा. वेळोवेळी हात स्वच्छ धुणे हे योग्य आहे. 20 सेकंद हात धुणे साबणाने ते योग्यच आहे. कोरोनाविरुद्ध लढायसाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी आपण घरात बसून करू शकतो. आपण सगळ्यांचे व्ह्यू ऐकले, पाहिले, तर मला असं वाटतं आपण सगळ्या गोष्टीचे प्रयत्न केले लॉकडाऊनमध्ये कोरोनाविरुद्ध लढण्याकरता. तर मला असं वाटतं ही रोगप्रतिकारशक्तीसुद्धा आपण एक ट्राय करायला हरकत नाही, आणि गुणकारी नक्कीच आहे, प्रूव्हन टेस्टेड आहे. मला असं वाटतं नक्कीच महाराष्ट्र कोरोनामुक्त होईल आणि त्याच्यानंतर अख्खा पूर्ण भारत देश.